बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। म्हणजे 6 कंटेस्टंट मधून एक ना एक कंटेस्टंट या आठवड्यात इविक्टेड होणार आहे, म्हणजे घराच्या बाहेर जाणार आहे आणि आपण त्याच विषयावर बोलणार आहोत। शेवटी 6 कंटेस्टंट कोण आहेत जे या आठवड्यात नॉमिनेटेड आहेत आणि कोणता कंटेस्टंट आहे जो कंटेस्टंट या आठवड्यामध्ये इविक्टेड होऊ शकतो, घराच्या बाहेर जाऊ शकतो। तर याबद्दलच मी पूर्ण इन्फॉर्मेशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट। आणि बिग बॉस मराठी सीझन 5च्या या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहेत। नॉमिनेशन टास्क अशा प्रकारे केला गेला ज्यामध्ये घरच्या लोकांना सांगायचं होतं की घरी अशी कोणती जोडी आहे जी चर्चेत नाहीये, जी जास्त बोलत नाहीये, खूप कमी बोलते आणि जिचा कॉन्ट्रीब्युशन खूप कमी आहे या घरामध्ये। तर अशा प्रकारे नॉमिनेशनची प्रक्रिया होती आणि नॉमिनेशन मध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड झाले आहेत, ज्यामध्ये पहिला घनश्याम आहे, सेकंड निकिता अंबोली आहे, थर्ड प्याडी आहे, फोर्थ निखिल दामले आहे, फिफ्थ सूरज चव्हाण आहे आणि लास्ट 6व्या नंबरवर योगिता चव्हाण आहे। तर अशा प्रकारे या आठवड्यामध्ये टोटल 6 कंटेस्टंट नॉमिनेटेड आहे। म्हणजे असं वाटतंय की या 6 कंटेस्टंट पैकी एक ना एक कंटेस्टंट या आठवड्यामध्ये इविक्ट होणार आहे, बिग बॉसच्या घराला सोडून जाणार आहे। मला असं वाटतं या 6 कंटेस्टंट पैकी योगिता चव्हाण इविक्टेड होऊ शकते। योगिता चव्हाणला कमी वोट्स मिळू शकतात कारण तिचा जो कॉन्ट्रीब्युशन आहे घरी खूप कमी आहे आणि ती खूप कमी बोलते पण आणि याच कारणामुळे मला असं वाटतं की हिला कमी वोट मिळतील आणि कमी वोट्समुळे हिचा इविक्शन होऊ शकतो या आठवड्यामध्ये। म्हणजे माझी पर्सनल गेसिंग आहे, माझी पर्सनल ओपिनियन आहे की योगिता चव्हाण या आठवड्यात इविक्ट होऊ शकते, घराच्या बाहेर जाऊ शकते। तुम्हाला काय वाटतं, या 6 कंटेस्टंट पैकी कोणता कंटेस्टंट आहे जो इविक्ट होऊ शकतो? प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू सो मच।